गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण बघूया टॉपिकल ॲप्लिकेशन्स फॉर आय. हा फर्स्ट युनिटमधला ड्रग आहे ज्याचं नाव आहे क्लोरामफेनिकॉल, जे की आपण कुठे यूज करतो आपल्या आयमध्ये. तर बघा त्याचं फर्स्ट ऑफ ऑल आपण काय बघू, इंट्रोडक्शन बघू. क्लोरामफेनिकॉल इज यूज्ड टू ट्रीट द इन्फेक्शन्स ऑफ द आय. जे काय आपल्या डोळ्याला काही इन्फेक्शन्स वगैरे जे होतात त्याला जर ट्रीट करायचं असेल तर आपण कोणता यूज करणार, क्लोरामफेनिकॉलचा. Chloramphenicol is a broad spectrum antibiotic primarily used to treat serious bacterial infections when other antibiotics are ineffective. जेव्हा आपल्याला अदर अँटीबायोटिक्स इनइफेक्टिव्ह होतात त्या टाईमला आपण काय करतो, क्लोरामफेनिकॉलचा यूज करतो, जी की अँटीबायोटिक आहे. मग बघा त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, ते वर्क कसं करते. इट इज द बॅक्टेरियोस्टॅटिक अँटीबायोटिक. जे काही बॅक्टेरिया वगैरे आपल्या आयला झालेले असते त्या बॅक्टेरियाला किल करायचं काम कोणाचं आहे, क्लोरामफेनिकॉलचं. इनहिबिट्स बॅक्टेरियल प्रोटीन सिंथेसिस बाय बाइंडिंग टू द 50 रायबोझोमल सब युनिट प्रिव्हेंटिंग द पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन. मग जे काय आहे इनहिबिट्स करायचं काम करते कशाला, बॅक्टेरियाला. त्यावेळेस जेव्हा कधी बॅक्टेरियाची ग्रोथ व्हायला चालू होईल आपल्या आयमध्ये, त्याला काय करायचं काम करते, ती जी त्याची रायबोझोमल ग्रोथ होणारी आहे 5Sची, त्याला काय करायचं काम करणार आहे, रिड्यूस करायचं काम करणार आहे किंवा कट करायचं काम करणार आहे. तर ती झालं त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. इंडिकेशन्स, मग ते कधी यूज करणार तुम्ही क्लोरामफेनिकॉल हे देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मग क्लोरामफेनिकॉल कधी यूज करणार तुम्ही, जेव्हा कधी तुमच्या डोळ्यांना सिरियस इन्फेक्शन्स असतील, कशाचे, आयचे, सिव्हिअर आय इन्फेक्शन हे असेल. मग त्याचं डोस किती असणार, कॅन बी गिवन ओरली देणार, इंट्राव्हेनसली सुद्धा देऊ शकतो, और द ट्रॉपिकली. एक्झाम्पल आय ड्रॉप. मग हे आय ड्रॉपचं एक एक्झाम्पल तुम्ही लक्षात राहू द्या. हा आला तर क्वेश्चन फक्त 2 मार्काला येऊ शकतो. त्याच्यानंतर बघूया आपण त्याचं कॉन्ट्राइंडिकेशन. कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे काय बघा, हा ड्रग कधी यूज करायचा नाही आहे, म्हणजे हा ड्रॉप कधी यूज करायचा नाही. हायपर सेन्सिटिव्हिटी टू द क्लोरामफेनिकॉल. एखाद्या पेशंटला ॲलर्जी वगैरे असू शकते क्लोरामफेनिकॉल, त्या टाईमला हे यूज करायचं नाही आहे. प्रेग्नंट अँड ब्रेस्ट फिडिंग वुमेन, ज्या काही प्रेग्नंट वुमेन असतात किंवा ब्रेस्ट फिडिंग वुमेन असतात त्यांनासुद्धा हा ड्रॉप द्यायचा नाही. पेशंट विथ अ हिस्ट्री ऑफ अप्लास्टिक ॲनिमिया, ज्या पेशंटला अप्लास्टिक ॲनिमिया असेल त्या पेशंटलासुद्धा हा ड्रॉपचा यूज करायचा नाही आहे. मग त्याची साईड इफेक्ट्स काय असतील, नॉझिया असन, ओमेटिंग असन, डायरिया असन, आय पेन असन, हे झाले त्याचे साईड इफेक्ट्स. जेव्हा कधी एखाद्या पेशंटला जर ॲलर्जी वगैरे जर काही झाली ह्या ड्रॉपमुळं, तर हे झाले त्याचे साईड इफेक्ट्स. त्या मग पेशंटमध्ये लवकरात लवकर आपण डॉक्टरला दाखवून हे चेक करून घ्यायचं. नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी, मग आपलं ॲज अ नर्स आपला रोल काय असणार, इव्हॅल्युएट द पेशंट्स फॉर साईन अँड सिम्पटम्स ऑफ इन्फेक्शन. पेशंटमध्ये जे काही साईन सिम्पटम्स असतील कशाचे इन्फेक्शन, ते आपण काय केले पाहिजे, इव्हॅल्युएट केले पाहिजेत. ॲडमिनिस्टर द मेडिकेशन ॲज प्रिस्क्राईब. जे काही मेडिकेशन दिलेलं असेल डॉक्टरनी, त्याच मेडिकेशननुसार आपण त्याला काय केलं पाहिजे, दिलं पाहिजे, ॲडमिनिस्टर केलं पाहिजे, डोस दिला पाहिजे. एनकरेज प्रॉपर हँड हायजीन अँड इन्फेक्शन प्रिव्हेन्शन मेजर्स. जेव्हा कधी आपण हा ड्रॉप यूज करणार आहेत पेशंटवर, तेव्हा आपण काय केलं पाहिजे, आपल्या प्रॉपर हँड हायजीन ठेवलेली पाहिजे. तर हे झालं मित्रांनो अशा प्रकारे आपलं काय, टॉपिकल ॲप्लिकेशन्स फॉर आय. तर बघा पहिल्यांदा आपण क्लोरामफेनिकॉलचं काय बघितलं, इंट्रोडक्शन बघितलं. मग इंट्रोडक्शनमध्ये बघा क्लोरामफेनिकॉलचं आपण काय बघितलं, इंट्रोडक्शन बघितलं. हे झालं इंट्रोडक्शन त्याचं. त्याच्यानंतर आपण मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघितलं. त्यानंतर आपण त्याचे इंडिकेशन्स बघितले, कधी यूज करायचं. त्यानंतर आपण त्याचा डोस बघितला. त्यानंतर आपण त्याचं कॉन्ट्राइंडिकेशन्स बघितलं, कॉन्ट्राइंडिकेशन्स पाहिलं. त्यानंतर आपण काय केलं, साईड इफेक्ट्स बघितले, ह्याचा साईड इफेक्ट्स काय दिसून येईल पेशंटमध्ये. आणि त्यानंतर आपण बघितली नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी. तर अशा प्रकारे आपला एक छोटासा ड्रग झालेला आहे, त्याचं नाव आहे क्लोरामफेनिकॉल. हा लक्षात ठेवा, आला तर 2 मार्कला येऊ शकतो, जास्तीत जास्त त्याच्यावरही येऊ शकत नाही. थँक्यू मित्रांनो.